हाऊ टू लर्न इंग्लिश या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट बघणार आहे, जी जीएसबद्दल कोणतीही कन्सेप्ट असू शकते। आज आपण द मून म्हणजे चंद्राबद्दल माहिती बघणार आहे आणि ती माहिती आपण तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही मराठीमध्ये एक्सप्लेन करू शकता, पण इंग्लिशमध्ये करू शकत नाही। मग या सिरीजमधून अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थी कशा पद्धतीने इंग्लिशला टॅकल करायचा आणि कशा पद्धतीने, कारण की आपल्याला कोणीही एक्झाममध्ये कोणतीही एक्झाममध्ये आपल्याला फेस करावं लागते इंग्लिशला। त्यासाठी काही सेंटेन्स त्या कॉन्सेप्टबद्दल छोटे छोटे आणि ते मराठीमध्ये असणार आहे। कशा पद्धतीने सेंटेन्स तयार होते, काही ग्रामरचे जे काही वर्ड आहे, पार्ट ऑफ स्पीच, ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर स्टार्ट टू एंड बघा व्हिडिओ, निश्चितच तुम्हाला फायदा होईल। तर आवर अर्थ हॅज ओनली वन सॅटेलाइट। बघा आता सब्जेक्ट एक फॉर्म्युला महत्त्वाचा असते इंग्लिशमध्ये, सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब सिंग्युलर। मग इथं आवर अर्थ म्हणजेच आपली पृथ्वी, काय आपली पृथ्वी ही काय सिंग्युलर आहे, म्हणून हॅज हे सिंग्युलर वापरलेलं आहे। कारण की बघा यू, आय, वी, यू यासाठी हॅव वापरला जातो आणि ही शी इट, दे, ही शी इट यासाठी हॅज वापरला जातो, दे हॅवसाठी वापरला जातो। तर त्यासाठी आवर अर्थ हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून हॅज म्हणजेच काय एक अधिकार, म्हणजेच जवळ असणे, च्या जवळ असणे। आवर अर्थ हॅज ओनली वन सॅटेलाइट म्हणजेच आपल्या पृथ्वीजवळ एक सॅटेलाइट आहे, म्हणजे सॅटेलाइट म्हणजे उपग्रह, हां, तो म्हणजे चंद्र। मग त्यासाठी दॅट इज द मून। बघा आता आवर अर्थ हॅज ओनली वन सॅटेलाइट दॅट इज द मून। हे तुम्ही सेंटेन्स तुमच्या मनामध्ये वारंवार रिवाईज करा तुम्हाला, कारण की हे कन्सेप्ट कळली पाहिजे आपल्याला। तर इट्स डायमीटर म्हणजेच त्याचा व्यास, कोणाचा, चंद्राचा। इट्स डायमीटर इज ओनली वन क्वार्टर। इज ओनली वन क्वार्टर म्हणजेच फक्त एक चतुर्थांश। एक चतुर्थांश म्हणजे चारपैकी एक भाग, हां। तर इट्स ओनली वन क्वार्टर कुणाचा, इट्स डायमीटर म्हणजे त्याचा व्यास, चंद्राचा व्यास। ओके, कुणाच्या, दॅट ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या एक चतुर्थांश भाग हा चंद्राचा आहे। ठीक आहे। इट अपियर्स सो बिग। इट्स अपियर्स सो बिग म्हणजेच काय, ते इतके मोठे दिसते, म्हणजे अपियर्स म्हणजे दिसणे, समोर येणे। सो बिग, इट्स अपियर्स सो बिग, ते इतके मोठे दिसते, कारण बिकॉज कारण इट इज नियरर टू आवर प्लॅनेट। इट इज नियरर टू आवर प्लॅनेट म्हणजेच इट इज नियरर टू आवर प्लॅनेट, ते आपल्या ग्रहाच्या जवळ आहे, म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या जवळ आहे। इट्स नियरर टू आवर प्लॅनेट म्हणजे आपल्या ग्रहाच्या जवळ आहे, दॅन अदर सेलेस्टियल बॉडी। अदर्स दॅन म्हणजेच त्यापेक्षा, म्हणजेच दॅन की आपण तुलना केलेली आहे इथे, तर इतर खगोलीय पिंडापेक्षा इट्स नियरर टू आवर प्लॅनेट्स आपल्या पृथ्वीजवळ आहे। सेलेस्टियल बॉडी म्हणजेच खगोलीय पिंड, तर या सेलेस्टियल बॉडीपेक्षा इट्स नियरर टू आवर प्लॅनेट आपल्या पृथ्वीजवळ आहे। इट्स अपियर्स होणे म्हणजे प्रतीत होणे, दिसणे, समोर येणे। बिग म्हणजे मोठा, बिकॉज म्हणजेच काय, कारण, त्या कारणाने, कडून नियरर म्हणजेच त्याजवळ, आवर प्लॅनेट, दॅन हे आपल्या कंजक्शन वापरलेलं आहे त्यासाठी, जे की तुलना करण्यासाठी। अदर सेलेस्टियल बॉडी म्हणजेच काय, खगोलीय पिंड। इट इज अबाउट 3,84,400 किलोमीटर अवे फ्रॉम अस। म्हणजेच ते काय आहे, इट इज अबाउट 3,84,400 किलोमीटर अवे फ्रॉम अस, म्हणजेच ते आपल्यापासून 3,84,400 किलोमीटर आहे। त्यालाच इट इज अबाउट आपण जेव्हा काही डिस्टन्स सांगतो का याच्याबद्दल, त्याला अबाउट इथे आपण यूज करू शकतो। इट इज अबाउट 3,84,400 अवे फ्रॉम अस, म्हणजेच आपल्यापासून 3,84,400 किलोमीटर दूर आहे। कोण, चंद्र। नाऊ यू कॅन कम्पेअर। नाऊ म्हणजे आता तुम्ही काय, कम्पेअर करू शकता, काय, आता तुम्ही तुलना करू शकता। इथे नाऊ यू कॅन कम्पेअर, आता तुम्ही तुलना करू शकता। द डिस्टन्स ऑफ द अर्थ। द डिस्टन्स ऑफ द अर्थ म्हणजेच काय, पृथ्वीच्या अंतराची, ऑफ द अर्थ, फ्रॉम कुणापासून, द सन अँड दॅट फ्रॉम द मून, सूर्यापासून आणि चंद्रापासून। तर काय, नाऊ यू कॅन कम्पेअर, आता तुम्ही तुलना करू शकता। द डिस्टन्स म्हणजेच अंतर, डिस्टन्स ऑफ द अर्थ म्हणजेच कुणाचं, अर्थचं, फ्रॉम कशापासून, द सन सूर्यापासून, दॅट फ्रॉम द मून म्हणजेच चंद्रापासून। आता तुम्ही पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर आणि चंद्रापासूनचे अंतर याची तुलना करू शकता। काही महत्त्वाचे जे काही छोटे छोटे सेंटेन्स होते तुम्हाला कळले असेल, तर अशाच पद्धतीने आपण छोट्या छोट्या कॉन्सेप्टसोबत इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।